मंडळी रामराम। मी सध्या मक्याच्या पिकांमध्ये आहे। मका पीक हे महाराष्ट्र, गुजरात, बिहार, कर्नाटका, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याकडून घेतलं जातं। परंतु या मका पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक कीटक येतो, तो आहे फॉल ऑर्मीवॉर्म। ही फॉल ऑर्मीवॉर्म जी आहे ही स्पोडेप्टेरा फुगीपोर्डा नावाची एक अळी आहे। ही मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान करते। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं या अळीनं ही पूर्ण पानं असे कुरतडून खाऊन टाकलेले आहेत। ही जी अळी आहे ही सुरुवातीला म्हणजे पीक 15 दिवसाचं झाल्याच्या नंतर जे नवीन फ्लशेस निघत असतात, तो पूर्ण होल्स असतं, त्या होल्समध्ये जाऊन फीडिंग करतं, त्यामुळं नवीन फ्लशेस पिकाला येत नाहीत। अशा पद्धतीनं ही अळी 25 ते 45 दिवसापर्यंत या पूर्ण मक्यामध्ये राहून पूर्ण पीक हे उद्ध्वस्त करून टाकते। त्यासाठी या अळीला वेळेवरच नियंत्रण करणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यासाठी जेव्हा तुम्ही मक्याची लागवड करता त्यानंतर 15 दिवसाचं जेव्हा तुमचं पीक होतं त्याच वेळेस तुमची पहिली किंवा दुसरी इन्स्टार जेव्हा असते, ही जी अळीची अवस्था आहे त्या अळीच्या अवस्थेमध्येच तुम्ही जे न्यू फ्लशेसमध्येच जे काही इन्सेक्टिसाइड आहे त्यामध्ये टाकून त्याला तुम्ही नष्ट करू शकता। तर त्यासाठी कोणती फवारणी घ्यायची, तर त्यासाठी तुम्ही इमामेक्टिन बेन्झोइट जे सिंजेंटा कंपनीचं प्रोक्लेम नावानं येतं, ते तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 8 ग्रॅम घेऊ शकता। या व्यतिरिक्त तुम्ही कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट्स ज्यामध्ये स्पायनेटोरम 11.7% SC हे फॉर्म्युलेशन्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता। 15 लिटरच्या पाण्यासाठी तुम्ही 15 ml वापरू शकता। धन्यवाद।